हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. कशा आहात? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग मुलांच्या टिफिनसाठी आज मी पडवळची भाजी, चणा डाळ वापरून पडवळची भाजी बनवली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. रेसिपी नेहमीसारखीच अगदी सोपी आहे आणि अतिशय गुणकारक ही रेसिपी आहे मुलांसाठीही. म्हणजेच आता मुलांना ना कप ते तयार होतो, त्याच्यासाठीही खूप छान आहे आणि डायबिटीजच्या लोकांसाठीही उपयुक्त आहे बघा ही पडवळची भाजी. त्याचबरोबर ते जर आपल्याला वजन नियंत्रित ठेवायचं असेल तरीही ही पडवळची भाजी अगदी पौष्टिक आहे आणि खरंच ही पडवळची भाजी ना गुणकारक आहे बरं का. त्यामुळे आठवड्यातून एकदा का असे ना तुम्ही ही पडवळची भाजी, ज्यावेळी पडवळचा सीझन असतो त्यावेळेला नक्की बनवा. मी तरी आठवड्यातून एकदा तरी आमच्यामध्ये पडवळची भाजी ही मी बनवतेच मुलांसाठी. आणि ह्याच्यामध्ये ना कॅलरीज असतं ते कमी असतं, कारण की वजन नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ही पडवळची भाजी आहे. त्याच्यामध्ये ना आता पडवळ छान असा चिरून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वापरायचं आहे आणि हाताने ना असं कुस्करून घ्यायचं, ज्याच्यामुळे ज्याचा तो उग्र वास असतो ना तो कमी होतो आणि मुलंही आवडीने खातात. एक 5-10 मिनटं सर्व मीठ लावून ना ठेवून द्यायचं आहे. 5-10 मिनटांनी ठेवलं ना की ह्याला पाणी सुटतं बरं का. आणि ते पाणी ना आपण पडवळ एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ते पाणी आहे ना ते पूर्ण असं नितळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या पडवळला पाणी असं मी आता एका साईडला करून घेते. असं पिळून ना पडवळ पूर्ण नितळून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला आता मी पडवळ साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये किती पाणी असतं ते. पहा इथे इतकं पाणी, मिठाच्या पाण्यामुळे इतकं पाणी ह्याला सुटलं जातं आणि या पद्धतीने ना सर्व पडवळ आहे ना तो पिळून स्वच्छ घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचा उग्रवास असतो तो कमी होतो. जसं आपण कारल्याला मीठ लावून ठेवतो ना त्याचप्रमाणे पडवळलाही मीठ लावून ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती पाणी आपलं ह्याच्यातून निघालेलं आहे. तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये मी कोणताही पाण्याचा एक थेंबही वापरला नाही, तरी इतकं हे पाणी निघालेलं आहे. आता हे पाणी टाकून ना मी पडवळ अनेकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते. हे पहा इथे ना मी पडवळ स्वच्छ पाण्याने असं धुवून घेते, जेणेकरून काय होतं पडवळ ही छान आणि त्याच्यातली मिठाचं हे असतं ना ते थोडंसं कमी होतं. त्यामुळे पडवळ मी परत धुवून घेतलेलं आहे आणि परत तुम्ही बघू शकता इथे. आणि आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा. इथे ना मी चणा डाळ आहे ती भिजत ठेवली होती रात्रभरासाठी आणि ह्याच्यामध्ये आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं आणि ह्याच्यामध्ये ना मी आलं, लसूण आणि ओली मिरची याचं वाटण ओबडधोबड करून घेतलेलं आहे. आणि सिंपलच रेसिपी आहे. याच्यामध्ये थोडासा कांदा आणि थोडासा टॅमॅटो वापरायचा आहे. टॅमॅटो तुम्ही स्किप केला तरीही चालेल. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. जिरे छान तडतडले ना की त्याच्यामध्ये आपला कांदा असतो तो कांदा टाकायचा आहे. कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा ना छान असा परतवून घ्यायचा आहे. पहा थोडासा गॅस कमी करून छान ब्राऊन रंगापर्यंत कांदा आपला परतवून घ्यायचा. कांदा परतला ना जे पडवळ आहे ना जे आपण नितळून घेतलेलं ते पडवळ घालायचं आहे आणि पडवळ एक 5 ते 10 मिनटं का असे ना छान असं म्हणजे त्याच्यातील पाण्याचं शोषण कमी होईपर्यंत ना छान असं परतवून घ्यायचं आहे. एक 5-10 मिनटांनी तुम्हाला दिसेल पाणी ह्याच्यातील किती कमी झालं आहे. हे बघा इकडे पाहू शकताय तुम्ही पाणी पूर्ण मी हे करून घेतलेलं आहे. एक 5-10 मिनटं परतवून ना छान असं हे असतं पाणी ते साईडला करून घेतलेलं आहे. आणि आता ह्या मध्यभागी ना पडवळ असा साईडला करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण, ओली मिरचीची पेस्ट असते ना ती टाकून ना एक 5 मिनटं ह्याला परतवून घ्यायचं आहे बरं का. आणि आधी जर तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकली ना तर ते आपलं पडवळ फ्राय होईपर्यंत आलं लसणाची स्वाद असतो तो जातो आणि थोडीशी भाजी कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो वापरायचा आहे. 5 मिनटं परतवून आलं ते घेतलं ना की ह्याच्यामध्ये टॅमॅटो वापरायचा आहे. परतवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जी चणा डाळ आहे ना ती पण टाकायची आहे. थोडीशी हळद टाकायची आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि छान अशी परतवून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये ना आपण पडवळमध्ये मीठ वापरलं आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही मीठ वापरू शकताय. मी सहसा करून पडवळमध्ये ज्यावेळी मीठ वापरते पडवळ आपण जे पाण्याच्या आधी जे पडवळ धुवून घेतो ना त्यावेळेला मी मीठ वापरते. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्तीचं मीठ वापरत नाही. तुम्ही जर पडवळमध्ये मीठ कमी वापरला असाल तर नक्की ह्याच्यामध्ये पडवळमध्ये मीठ वापरा नंतर ना, परंतु मी नाही वापरत. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे
आणि छान अशी ना परतवून घेऊन आपल्याला ही भाजी फक्त आणि फक्त वाफेवरती शिजवायची आहे. इतकी छान वाफेवरती शिजते ना ही भाजी. का शिजते हेही सांगते. ज्यावेळेला आपण तेलामध्ये हे ना फ्राय करतो ना त्यावेळेला ही भाजी छान अशी वाफेवरती शिजून येते आणि आपली भाजी चवीलाही अप्रतिम होते. आणि साईडला तुम्ही बघू शकताय मी ह्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही आहे. जे काही पडवळ धुतावेळी पाणी वापरलं तेवढंच. त्याच्यावरती अशी मस्त अशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हीही या पद्धतीने पडवळची भाजी बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा.